Good morning, everybody, students. Welcome to all in my lecture on channel 3.2. Do schools really kill creativity? This is the mind mapping activity. So, we see on the page number 141 icebreakers. So, observe the given figure and complete the activities that follow. Observe the given figure and complete the activities that follow. So main idea, branch, there are branches and tree. त्याच्या अगोदर आपण इंट्रोडक्शन पाहूया. So a mind map is the representation of information in a graphical form. What is the mind mapping idea? So it is the representation of information in graphical form, especially in the form of a diagram. It is hierarchical, for example, as a ranking classes terms for one above the other according to the importance or status, and shows the relationship among the various elements. So mind mapping is very useful way of transmitting information into and out of your brain. This process actually maps out and your ideas quite naturally in a ways that suits your inherent as personal method of doing this. For example, the icebreaker activities मध्ये म्हणजे नेमकं माइंड मॅपिंग ॲक्टिव्हिटी काय आहे. इट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन. ऑब्झर्व द गिवन फिगर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज दॅट फॉलोज. आता जी फिगर दिलेलं आहे, पिक्चर दिलेलं आहे, ते आपण पहिल्यांदा ऑब्झर्व करा, निरीक्षण करा, नंतर ज्या आपल्याला कृती दिलेल्या आहेत त्याप्रमाणे करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये, रिप्लेस द मेन आयडिया बाय एनी अदर थॉट ऑर टायटल ऑफ युअर ऑन. तुम्ही त्याच्यामध्ये कुठलंही टायटल घालू शकता. मेन आयडिया जे आहे त्याच्यामध्ये कुठलंही टायटल घालू शकता आणि त्याच्याशी रिलेटेड फर्स्ट, फॉर एक्झाम्पल तुम्ही लिटरेचर आहात तर लिटरेचर तुम्ही साहित्याबद्दल तिथे लिहू शकता ॲज अ लिटरेचर और टी व्ही और एज्युकेशन. मग एज्युकेशनशी रिलेटेड काय आहे ते येऊ शकतं. तर आपण इथं घेऊ शकतो ॲज अ लिटरेचर. तर सेकंड आहे बी, ॲड 3 सपोर्टिंग आयडियाज to the main ideas as their branches. Add 3 supporting ideas to the main ideas as their branches. तुम्ही त्याच्यामध्ये जणू काही तर 2 ब्रँचेस आहेत त्या आयडियाचे, सपोर्टिंग आयडियाज. मग त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल घेऊ शकता आणि वेगवेगळे एक्झाम्पल्स घेताना आता इथं आपण घेऊ शकतो. लिटरेचर असेल तर पोएट्री त्याच्याशी निगडीत येईल किंवा ड्रामा येईल. मग ड्रामा आणि किंवा प्रोज येईल. मग प्रोजशी रिलेटेड कुठले आहे प्रोज? देर आर 2 टाईप्स, फिक्शन अँड नॉन फिक्शन. फिक्शनमध्ये नॉव्हेल, शॉर्ट स्टोरीज येतील. नॉन फिक्शनमध्ये एसे, आर्टिकल्स. तर अशा प्रकारे and add 2 ideas one of the branches that explain the meaning of the branches. बघा, लिटरेचरमधले सबटाईप कुठले आहेत त्याचे? पोएट्री, ड्रामा आणि प्रोज. आणि प्रोजमध्ये सुद्धा अजून त्याचे 2 उपप्रकार पडतात, सबटाईप्स पडतात. मग ब्रँचेस कुठले आहेत त्याचे? फिक्शन आणि नॉन फिक्शन. फिक्शनमध्ये आपण पाहिलेलं आहे नॉव्हेल, शॉर्ट स्टोरीज, आणि नॉन फिक्शनमध्ये एसेस अँड आर्टिकल्स. सेकंड, complete the given blank spaces, balloons with your ideas in the figures that describe your basic preparation for HSC board examination, and also complete the activities that follow. आणि त्यानुसार जी ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे ती तुम्ही फॉलो करू शकता. आता कुठल्या त्याच्यामध्ये मेन आयडियाज आहे, बलून्स आहे, तर बघा, प्रिपेरिंग फॉर HSC बोर्ड एक्झामिनेशन. आपण HSC बोर्ड एक्झामिनेशनसाठी प्रिपरेशन करत आहोत. आपण त्याची तयारी करत आहोत. 12वीच्या एक्झामसाठी त्याची तयारी करत आहोत. मग त्याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे किंवा काय बेसिक आहे प्रिपरेशनसाठी, म्हणजे बेसिक महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट इथं दिलेलं आहे बघा, थ्रू आउट रीडिंग ऑफ ऑल टेक्स्ट बुक. पहिल्यांदा आपल्याला काय केलं पाहिजे की आत्ता जे आहेत ते सगळे जे तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड आहे, पूर्ण टेक्स्टबुक आहे, ते तुम्ही त्याचं वाचन केलं पाहिजे, रीडिंग केलं पाहिजे. सो कम्प्लीट अ सिमिलर टाईप ऑफ डिटेल
ग्राफिकल फिगर इन युअर ऑन स्टाईल, तुम्ही तुमच्या स्टाईलमध्ये, किंवा शोईंग दॅट थॉट्स, आयडियाज, कन्सेप्ट्स दॅट तुम्ही तुमच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ॲक्टिव्हिटीज मांडू शकता. आता फॉर एक्झाम्पल प्रिपेअरिंग अ टाईम टेबल. आपण आता काय केलं पाहिजे, जे नियोजन आहे, वेळेचं नियोजन, की कुठल्या सब्जेक्टला किती वेळ देता आलं पाहिजे. जर डिफिकल्ट सब्जेक्ट असेल, आपल्याला तो डिफिकल्ट जात असेल, तर त्याला किती वेळ द्यावा. तर ह्या गोष्टी आपण त्याच्यासाठी प्रिपेअरिंग अ टाईम टेबल, तुम्ही टाईम टेबल करा. नेक्स्ट, रायटिंग प्रॅक्टिस फॉर स्पेसिफिक अवर्स. बऱ्याचदा होतं आपलं वाचन होतं, पण बऱ्याचदा आपल्याला कॉन्फिडन्स नसतो की आपण किती लिहू शकतो. मग त्याच्यासाठी रायटिंग प्रॅक्टिस फॉर स्पेसिफिक अवर, ठराविक तासाचा कालावधी किंवा क्वेश्चन पेपर तुम्ही ठराविक कालावधीमध्ये सोडवू शकता. सो रायटिंग प्रॅक्टिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम प्रिपरेशन ऑल्सो. सो रायटिंग प्रॅक्टिस फॉर स्पेसिफिक अवर्स. मेमरायझेशन ऑफ इक्वेशन अँड फॉर्म्युलेट. आता मेमरायझेशनसुद्धा महत्त्वाचं आहे इक्वेशन अँड फॉर्म्युलेट करण्यासाठी. नेक्स्ट आपण घेऊ शकतो ॲज अ प्रोव्हाइडिंग टाईम फॉर ॲज रिलॅक्सेशन अँड फिजिकल एक्झरसाइज. आता आपल्याला फक्त अभ्यासासाठीच वेळ द्यावा असं आहे का, नाही. आपल्याला थोडंसं त्या अभ्यासातून सुद्धा एक रिलॅक्स आराम मिळाला पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्याला फिजिकल एक्झरसाइज, आपले जे व्यायाम आहेत, शारीरिक व्यायाम, त्यामुळे मानसिक जो तणाव असतो तो सुद्धा आपला कमी होत असतो. त्यामुळे ह्या गोष्टीकडून पण आपण दुर्लक्ष न करता, सो प्रोव्हाइडिंग टाईम फॉर युअर रिलॅक्सेशन अँड फिजिकल एक्झरसाइज. नेक्स्ट, प्रिपेअरिंग मेमरी मॅप्स अँड ॲज अ नेमोनिक्स. बघा, आपण आपली मेमरी जी आहे ते वाढवण्यासाठी, म्हणजे फक्त वाचनच करत राहा, रीडिंग करत राहावं, तर मेमोराईज किती झालेलं आहे आपलं, त्याच्यासाठी तुम्ही मॅप्सचा अवलंब करू शकता. नेक्स्ट, गोईंग थ्रू द कॉलेज नोट्स अँड मेकिंग ॲज कंडेन्स्ड सेल्फ नोट्स. बघा, म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुमचे एखादे टीचर्स कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये तुमच्या नोट्स देत असतात, त्यावेळेस फक्त ते नोट्स महत्त्वाचे आहेत का, नाहीत. कलेक्ट युअर ऑल नोट्स अँड मेक युअर सेल्फ नोट्स. आणि त्यानंतर तुम्ही स्वतःच्या नोट्स त्याच्यातून काढायच्या आहेत. याचा अर्थ तुमचं प्रिपरेशन तुम्हाला लक्षात येईल. आणि लास्ट वन इज फॉर एक्झाम्पल ॲज अ ॲलोकेटिंग सफिशियंट टाईम फॉर रिव्हिजन. आणि आपल्याकडं पुरेसा वेळ कशासाठी पाहिजे, रिव्हिजन करण्यासाठी. पुन्हा त्याचं रिव्हिजन करण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ पाहिजे. पण त्याच्या अगोदर आपल्याला वाचन महत्त्वाचं आहे, रीडिंग महत्त्वाचं आहे. जर तुम्ही पहिलाच टेक्स्टबुक वाचलंच नाही तर तुम्हाला रिव्हिजनला वेळ भेटेल का, नाही. तर सगळ्यात अगोदर तुम्ही टेक्स्टबुक वाचा आणि नंतर टाईमटेबल त्याचे तयार करा. टाईमटेबलनुसार प्रत्येक सब्जेक्टला किती वेळ द्यायचा ते ठरवा. सो प्रिपेअरिंग फॉर HSC बोर्ड एक्झामिनेशन, याच्यासाठी तुम्हाला जे योग्य वाटेल त्याच्यानुसार तुम्ही प्रिपरेशन करा. आणि नियोजन करण्यासाठी आत्ताच वेळ आहे. कारण काय, एकदा वेळ निघून गेली तर आपल्याला त्याच्यावरती जास्त लक्ष देता येणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी सेफ राहा, सुरक्षित राहा आणि एक्झामची तयारी जी आहे ती फुल अँड फायनल करा, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करता येईल नंतर. ॲक्टिव्हिटी. So complete a similar type of detail as graphical figure in your own style, showing the thoughts, ideas, concepts that keep on generating in your mind. Then you choose a particular style, design, or graphical representation to describe the same idea, fact, situation, and then this type of presentation can be called as a mind mapping. आता माइंड मॅपिंग ही संकल्पना जी आहे ती काय आहे, तर त्याच्यामध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं, पर्टिक्युलर स्टाईल, म्हणजे त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स जे दिलेले असतात, यूज डिफरंट शेप्स, ॲरोज, लाईन्स ॲज अ कनेक्टर्स, बलून्स, म्हणजे वेगवेगळे त्याच्यामध्ये ॲज अ कनेक्टेड शेप्स, डिफरंट शेप्स वापरलेले असतात. सो फर्स्ट वी सी ॲक्टिव्हिटी कशी आहे, तर कम्प्लीट ॲज अ सिमिलर टाईप ऑफ डिटेल्ड ग्राफिकल फिगर इन युअर ऑन स्टाईल. तुम्ही तुमच्या स्टाईलमध्ये डिटेल ग्राफिकल फिगर आहे ती लिहू शकता. शोविंग द थॉट्स, आयडियाज, कन्सेप्ट दॅट कीप ऑन जनरेटिंग इन युअर माइंड. तुम्ही तुमचे थॉट्स जे आहेत, कन्सेप्ट जे आहेत, तर आपण त्याच्यामध्ये बघा, तर एक्झाम्पल आहे यूज डिफरंट शेप्स, ॲरोज, लाईन्स, कनेक्टर्स,
balloons, boxes, curved as arrows, and colors, scribbles, scrolls, explosions, etc. to describe your point of view. For example, here we see figure and then we complete the activities that follows as Julian Astle is the director of education at the RSA. बघा जुलियन ॲसलच्या आहेत त्या डायरेक्टर्स आहेत RSच्या. सो प्रिव्हियसली ही वर्क इन नंबर 10 अँड डुईंग ॲज स्ट्रीट ॲज डेप्युटी डायरेक्टर ऑफ द ब्रिटिश प्राईम मिनिस्टर्स. तर सो ही worked in number 10 as Deputy Director of the British Prime Minister Policy Unit and Senior Policy Advisor to Deputy Prime Minister. So Nick Clegg previously he was the Director of Centre Forum and a Westminster as a best think as a tank. So he has also worked as a post-conflict advisor to the British government in Whitehall and to the United Nations and Kosovo. So there is the explanation, here is the example. In this example we see as a true creativity. आता creativity as important. So in the most watched TED Talk of all times, educationalist Sir Ken Robinson FRSA claims that schools kill creativity. So arguing that we don't grow into creativity, we grow out of it, or rather we get educated out of it. To Robinson, creativity is as important as literacy and we should afford it the same status. So Sir Ken Robinson claims schools kill creativity. आता हा जो पूर्ण पॅसेज जो आहे आपण ती थर्ड पॅसेजमध्ये तर तिन्ही पॅसेजच्या ह्याच्यामध्ये डायग्राम काढलेला आहे. सर केन रॉबिन्सनचे क्लेम्स काय काय आहे तर त्यामधला पहिला क्लेम्स आहे स्कूल्स किल्स क्रिएटिव्हिटी. बघा स्कूल्स किल क्रिएटिव्हिटी. सेकंड एज्युकेशन आउट ऑफ क्रिएटिव्हिटी. सेकंड जे आहे एज्युकेशन म्हणजे काय तर ती कशी असते एज्युकेशन शिक्षण हे कसं असतं ॲज अ आउट ऑफ क्रिएटिव्हिटी. अँड थर्ड creativity to be occurred or acquired in education itself. बघा नाविन्य क्षमताचे क्रिएटिव्हिटी जी काय असते ती कशी मिळते आत्मसात होते किंवा प्रतिसाद होते acquired in education itself. शिक्षणाच्या माध्यमातून नवनिर्माण क्षमता जी आहे ती आपोआप प्राप्त होत असते. सो ट्रू क्रिएटिव्हिटी इज बेस्ड ऑन नॉलेज. म्हणजे खरी क्रिएटिव्हिटी कशामध्ये आहे तर ती पूर्ण आपल्या नॉलेजवरती अवलंबून असते. which in turn is based on in literacy. Our schools where children develop the literary skills as on which will the further learning and depends are therefore not killing creativity but cultivating it by providing. बघा म्हणजे क्रिएटिव्हिटी जी आहे ती निर्माण होण्याची क्षमता जी असते ती प्रोव्हाइडिंग ॲज अ फाउंडेशन यंग पीपल नीड टू प्रॉपरली क्रिएटिव्ह. लहान मुलांच्यावरती संस्कार जे असतात ते मोठ्यापासून होत असतात ॲज अ फाउंडेशन ऑफ यंग पीपल. जो फाउंडेशन असतो तो कुणापासून प्राप्त होत असतो ॲज अ यंग पीपल. सो नीड टू प्रॉपरली क्रिएटिव्ह as evidence of how schools kills creativity. So Robinson cites the example of young girl as called Gillian Lyman, who at the age of 8 was already viewed as the problem of students with probable learning difficulty due to her inability and sit still and concentrate when her mother sought a medical explanation for as Gillian's constant so fidgeting and lack of focus, the doctor suggested they speak privately. आताची यंग गर्ल आहे गिलियन तर तिचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे. तिचं वय काय आहे ॲट द एज ऑफ 8 वर्षाची ती आहे. सो हर ऑलरेडी प्रॉब्लेम व्ह्यूज ॲज अ प्रॉब्लेम स्टुडंट लेवल. सो लर्निंग डिफिकल्टी तिची लर्निंग डिफिकल्टी म्हणजे लर्निंग प्रॉब्लेम
आकलन क्षमता जी आहे ती कमी आहे आणि त्यामध्ये इनॅबिलिटी फॉर टू सीट स्टील अँड कॉन्सन्ट्रेट, आणि तिच्यामध्ये तर ॲबिलिटी क्षमता नाही, इनॅबिलिटी आहे. कशासाठी? तर एका जागी स्थिर बसण्याची किंवा एका जागी लक्ष वेधण्याची, कॉन्सन्ट्रेट करण्याची क्षमता जी आहे तिच्यामध्ये कमी आहे. सो वेन हर मदर सॉट अ मेडिकल एक्सप्लेनेशन, ज्यावेळेस तिची आई जी ओळखण्यात येतं आणि मेडिकल एक्सप्लेनेशनसाठी ॲज अ गिलियन्स कॉन्स्टंट ॲज फिडगेटिंग अँड लॅक ऑफ फोकस, सो डॉक्टर सजेस्टेड दॅट दे स्पीक प्रायव्हेटली. मग डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर मेडिकल ट्रीटमेंटसाठी डॉक्टर काही सजेशन देतात, सूचना देतात. ॲज द टू ॲडल्ट्स गॉट अप टू लिव्ह अँड द मिनिंग ऑफ लिव्ह, LEAVE, बघा LIVE, लिव्ह, द वर्ड इज डिफरंट फ्रॉम लिव्ह, LEAVE. मग दोन्ही शब्दामध्ये म्हणजे दोन्ही शब्दाचे अर्थ जे आहेत ते मिनिंग जे आहेत देर आर डिफरंट फ्रॉम इच अदर. सो main important here if you see that we are observing as the doctor turned on the radio and left alone in a music filled room. So young Gillian began to dance. डॉक्टरांनी त्यांना एक सूचना दिली की तिच्या रूममध्ये एकदा एक रेडिओ लावतात आणि लेट अलोन इन अ म्युझिक फील्ड रूम. तिला एका म्युझिक फील्ड, जे रूमचं वातावरण आहे ते म्युझिकमध्ये पूर्ण म्युझिक फील्ड विथ रूम अलोन आणि एकीला सोडण्यात येतं. ॲज अ यंग गिलियन बिगॅन टू डान्स, आणि ती काय करते? डान्स करायला सुरुवात करते, नृत्य करते. सो ऑब्झर्विंग हर थ्रू द विंडो, आणि डॉक्टर जे असतात तिला ऑब्झर्व करतात, निरीक्षण करतात त्या खिडकीमधून. अँड द डॉक्टर टर्न टू हर मदर अँड गिलियन्स नॉट सिक, ही सेड शी इज अ डान्सर. आणि तिच्या आईला तिची काळजी वाटत असते की आपली जी मुलगी आहे ती सीक आहे, अभ्यासाच्या बाबतीत असेल तिची आकलन क्षमता जी आहे ती कमी आहे, लर्निंग ॲबिलिटीज पुअर. सो डॉक्टर टर्न टू हर मदर, गिलियन इज नॉट सिक, ते म्हणतात की गिलियन जी आहे ती सिक नाही, कमकुवत नाही. ही सेड शी इज अ डान्सर. सो टुडे ॲट द एज ऑफ 92 गिलियन कॅन लुक बॅक अ लाँग करियर इन बॅलेट डान्स. आता ती किती वर्षाची झालेली आहे? 92 वर्षाची झालेली आहे. आणि गिलियन कॅन लुक बॅक ऑन अ लाँग करियर, गिलियन आता पाठीमागं होऊन पाहू शकते. म्हणजे तिचं पूर्ण लाँग करियर कशामध्ये आज झालं? अ बॅलेट डान्स अँड म्युझिकल थिएटर विच सॉ हर बिकम ॲज अ वर्ल्ड मोस्ट सक्सेसफुल कोरिओग्राफर. ती जगातली एक यशस्वी कोरिओग्राफर म्हणून गणण्यात तिची गणना केली जाते. विथ हिट्स लाईक अँड्र्यू लॉर्ड ॲज वेबर्स कॅट अँड द फॅन्टम ऑफ द ओपेरा अमंग हर मेनी अचिव्हमेंट्स. तिच्या ज्या महत्त्वाकांक्षा आहेत, मग त्याच्यामध्ये म्युझिकल थिएटर असेल किंवा कोरिओग्राफर म्हणून असेल किंवा फॅन्टम म्हणून असेल. ॲज ओपेरा म्हणजे थिएटरचं, द नेम ऑफ द थिएटर इज ओपेरा. सो एट हर स्कूल हॅड ऑल बट रिटर्न हर ऑफ अँड मिस्टेकिंग her extraordinary talent for some form of behavioral problem as cognitive as impairment. So Gillian Lyons. आता हा जो पॅसेज आहे तो पॅसेजमधले माइंड मॅपिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये कशा प्रकारे काढलेले आहेत बघा. ज्या इम्पॉर्टन्स नोट्स आहेत किंवा इम्पॉर्टन्स जे वर्ड्स आहेत. फॉर एक्झाम्पल ॲज गिलियन लायमन इज अ यंग गर्ल 8 years of age, प्रॉब्लेम स्टुडंट. सेकंड, इनॅबिलिटी टू सीट स्टील अँड कॉन्सन्ट्रेट. तिच्यामध्ये कुठली इनॅबिलिटी होती? टू सीट स्टील अँड कॉन्सन्ट्रेट, एका जागी लक्ष वेधण्याची, कॉन्सन्ट्रेट करण्याची तिची इनॅबिलिटी होती. थर्ड, मेडिकल एक्सप्लेनेशन, तिला मेडिकल एक्सप्लेनेशन दिलं जातं. डॉक्टर टर्न ऑन रेडिओ, गिलियन अलोन बिगॅन टू डान्स. डॉक्टर काय करतात? तर रेडिओ चालू करतात आणि गिलियन जी आहे ती एकटी आहे आणि ती कशाला सुरुवात करते? ॲज अ डान्स. टू नॉट सिक ॲज अ बट अ डान्सर. सो करिअर ॲट द म्युझिकल थिएटर. आणि तिचं जे करिअर आहे, तिनं जी तिच्या करिअरची सुरुवात म्युझिकल थिएटरमधून सुरुवात केली इन अ बॅलेट डान्स. सो वर्ल्ड्स मोस्ट फेमस ॲज सक्सेसफुल कोरिओग्राफर अँड स्कूल इग्नोर्ड हर एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट. म्हणजे शाळेमध्येच फक्त हुशार असणं ह्याच्यामध्ये आहे का? तर नाही. तिचे जे टॅलेंट आहे, तिनं एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंट त्यामध्ये दाखवलेलं आहे. एक्सप्लेनेशन आपल्याला इथं देण्यात आलेलं आहे. तर याद्वारे आपण पॅसेजवरती कशा प्रकारे ते पॉईंट्स काढले जातात ॲज अ गिलियन लायम और सर केन रॉबिन्सन क्लेम्स. थर्ड, वी सी
थर्ड हिअर वी एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, वेगळं दिलेलं आहे. अ ह्यूज अमाऊंट ऑफ रिसर्च ऑन स्किल ॲक्विजिशन. बघा, स्किल ॲक्विजिशन हॅज फाउंड दॅट द स्किल्स डेव्हलप्ड बाय ट्रेनिंग. आपली कौशल्य असतात ते कशाने डेव्हलप होतात, विकसित होतात, तर ट्रेनिंग अँड प्रॅक्टिस. आपली कुठलेही स्किल आहे ते डेव्हलप होण्याचं पाठीमागचं कारण काय असेल तर ट्रेनिंग आणि प्रॅक्टिस हे महत्त्वाचं आहे. आर व्हेरी रेअरली जनरलाइज टू अदर एरियाज अँड आर इन फॅक्ट व्हेरी क्लोजली रिलेटेड टू अ स्पेसिफिक ट्रेनिंग. आणि ज्या गोष्टीमध्ये आपल्याला ट्रेनिंग किंवा स्पेसिफिक करायचं आहे तर त्या स्पेसिफिक ट्रेनिंग असतात. सो वी शूड व्हेरी क्लोजली टू रिलेटेड to the specific training. So it is certainly unhelpful and probably wrong therefore to talk about critical thinking as a skill. So critical thinking is an important part of the most disciplines, and if you ask as disciplinary expert to describe what they mean by critical thinking. बघा, आता जे क्रिटिकल करणारे असतात, टीकात्मक परीक्षण आपण म्हणू शकतो. याचं टीकात्मक परीक्षण किंवा क्रिटिकल थिंकिंग जे करणारे आहेत, यू मे वेल फाइंड कन्सिडरेबल सिमिलॅरिटीज इन द रिस्पॉन्सेस ऑफ मॅथमॅटिशियन्स अँड हिस्टोरियन, बट द टेम्पटेशन इज देन टू थिंक दॅट दे आर डिस्क्रायबिंग द सेम थिंग बट दे आर नॉट. बघा, द टेम्पटेशन इज देन टू थिंक दॅट दे आर डिस्क्रायबिंग द सेम थिंग बट दे आर नॉट. दे म्हणजे ते डिस्क्राईब करतात, वर्णन करतात, एकाच थिंगचं ते वर्णन करतात पण वेगळ्या तऱ्हेने करतात, बट दे आर नॉट. सो हिअर इन दिस सिमिलॅरिटीज इज द रिस्पॉन्स ऑफ मॅथमॅटिक्स. द सेम इज ट्रू ऑफ क्रिएटिव्हिटी. आणि तर क्रिएटिव्हिटी जी आहे बघा, सेम इज ट्रू फॉर क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी इज नॉट अ सिंगल थिंग. क्रिएटिव्हिटी नवनिर्माण क्षमता जी असते ती एक सिंगल थिंग आहे का, तर नाही. बट इन फॅक्ट इन होल कलेक्शन ऑफ सिमिलर बट डिफरंट प्रोसेसेस. So creativity in mathematics is not the same as creativity in visual arts. बघा, तर सेम क्रिएटिव्हिटी जे असते ट्रू फॉर क्रिएटिव्हिटी, ॲज क्रिएटिव्हिटी इज नॉट अ सिंगल थिंग बट इन फॅक्ट अ होल कलेक्शन ऑफ सिमिलर बट डिफरंट. होल कलेक्शन ऑफ सिमिलर बट डिफरंट ॲज प्रोसेस. सो क्रिएटिव्हिटी इन मॅथमॅटिक्स इज नॉट द सेम ॲज क्रिएटिव्हिटी इन व्हिज्युअल आर्ट्स. इफ अ स्टुडंट डिसाईड, बघा, if a student decides to be creative in mathematics by deciding 2 plus 2 equal to 3, that is not being creative. जर एखाद्या स्टुडंटने क्रिएटिव्हिटी निर्माण करण्यासाठी गणितामध्ये समजा 2 plus 2 equal to 3 केलं तर that is not being creative, but it is just silly since the student is no longer doing mathematics. So creativity involves as a being at the edge of field but still being within it. जर आपण नवनिर्माण क्षमता म्हणून गणितामध्ये मॅथ्समध्ये समजा की आपण 2 plus 2 3 केलं तर ती क्रिएटिव्हिटी आहे का, नवनिर्माण क्षमता आहे का, तर नाही. इट इज जस्ट सिली सिन्स. ते काय असेल, एका मूर्खाचं लक्षण असेल. अँड द स्टुडंट इज नो लॉंगर डुईंग मॅथमॅटिक्स. आणि एखादा स्टुडंट, एखादा विद्यार्थी मॅथमॅटिक्समध्ये काय करू शकतो, तर ती नवनिर्माण क्षमता करण्यासाठी ॲज क्रिएटिव्हिटी इन्व्हॉल्व्स ॲज बिईंग ॲट द एज ऑफ फील्ड बट स्टील बिईंग विदिन इट. सो सिमिलर आर्ग्युमेंट्स. द मिनिंग ऑफ आर्ग्युमेंट वी कॉल्ड ॲज अ वादविवाद. The meaning of argument we called as a वाद विवाद. So similar arguments can be made for the other 21st century skills such as problem solving, communication, learning and how to learn. बघा, आर्ग्युमेंट्स कुठले कुठले आहेत 21st सेंचुरीचे स्किलचे, तर 21st century skills such as प्रॉब्लेम सॉल्विंग, जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व केले पाहिजेत. कम्युनिकेशन केलं पाहिजे.
ॲज अ संभाषण लर्निंग हाऊ टू लर्न. आणि लर्निंग काय तर हाऊ टू लर्न. सो देर इज सम एव्हिडन्स दॅट students who learn to work well with others in one setting may be more effective doing so in other settings. So some transfer is definitely possible. So however, the really important message from the research in this area is that if you want to student to be creative, बघा रिसर्चमध्ये क्रिएटिव्ह महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण स्टुडंट्स म्हणून ॲज अ क्रिएटिव्ह राहावं, इफ यू वॉन्ट टू टीच ॲज अ important real message for research in this area is that you want to student to be creative in mathematics, you have to teach this in mathematics classroom. If you want to student to think critically in history, you have to teach this in history. So mastering disciplines and learning to communicate effectively, engaging civically as in a discussion and arguments, and this should remain at the forefront of all educations. And the ancient talk about the importance of understanding and what is true. बघा, तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जर आपल्याला मॅथमॅटिक्सचं क्रिएटिव्ह बनण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर मॅथमॅटिक्स जे आहे, गणित आहे, ते आपल्याला क्लासरूममध्ये ते कसं बरोबर आहे, क्रिएटिव्ह आहे, हे शिकवायला आलं पाहिजे. इफ यू वॉन्ट टू स्टुडंट ॲज अ क्रिटिकली इन हिस्ट्री, आपल्याला इतिहासाच्या व्यक्तीचं किंवा आपण क्रिटिकल जे लिखाण करतो, तर ते लिखाण करण्यासाठी आपल्याला हिस्ट्री आहे ती शिकवायला आली पाहिजे. म्हणजे काय की आपण एक रिसर्च स्टुडंट्स आहे आणि रिसर्चचा एक भाग म्हणला तर क्रिएटिव्हिटी आहे. सो एन्शियंट टॉक्स अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ अंडरस्टँडिंग इज ट्रू. म्हणजे जे लोक प्राचीन लोक जुनी लोक सांगतात की आपल्याला काय महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टन्स काय आहेत, अंडरस्टँडिंग ऑफ इज ट्रू, व्हॉट इज नॉट. बघा, अंडरस्टँडिंग म्हणजे कुठलीही गोष्ट आपण वाचली तर ती अंडरस्टँडिंग होण्यासाठी महत्त्वाची आहे. आपल्याला ती समजली पाहिजे आणि हे खरं आहे. आपल्याला काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. सो व्हॉट इज नॉट अँड व्हॉट इज ब्युटिफुल अँड व्हॉट इज नॉट वर्थ लिंगर. सो अँड व्हॉट इज गुड in terms of being as worthy person and worker citizen. So this educational goals should be as a perennial. So 21st century skills. आता 21st century skills कुठले कुठले आपण पाहिलेले आहेत बघा. आपण वरती पॅसेजमध्ये पाहिलेलं आहे. 21st century skills कुठले कुठले आहेत, कौशल्य कुठली कुठले आहेत. 21व्या शतकातली कौशल्य तर प्रॉब्लेम सॉल्विंग, कम्युनिकेशन, लर्निंग हाऊ टू लर्न, अँड लास्ट वन इज ट्रान्सफर ऑफ स्किल. जे स्किल आहे ते आपल्याला काय करता आलं पाहिजे, ट्रान्सफर करता आलं पाहिजे. आता ट्रान्सफर स्किल कसं करता आलं पाहिजे, तर हँडरायटिंग चांगली असेल तर हँडरायटिंगचं आपल्याला एसे रायटिंगमध्ये ते ट्रान्सफर करता आलं पाहिजे. तर याप्रमाणे आपल्याला अनेक स्किल आहेत ते ट्रान्सफर करता आले पाहिजेत. द शॉर्ट आन्सर इज नो, अल्दो दे सर्टनली कॅन इफ दे फॉरगेट 2 important lessons. आता 2 important lessons कुठले आहेत बघा. फर्स्ट इज दॅट if the maximum numbers of children are to be given the greatest possible chance of realizing their creative potential, so schools need to provide rich and broad curriculum म्हणजे काय, अभ्यासक्रम. बऱ्याचदा आपल्याला जे डिफिकल्ट वर्ड्स असतात त्याचे मिनिंग्स माहीत नसतात आणि त्या डिफिकल्ट वर्ड्सचे मिनिंग्स माहीत नसल्यामुळे आपल्याला क्वेश्चनचे आन्सर हे जे आहे ते लिहिता येत नाहीत. तर पहिल्यांदा आपल्याला जो प्रश्न विचारलेला असतो, कारण का तो पॅसेजमध्ये कुठंही उत्तर आन्सर असू शकतं,
जर डिफिकल्ट वर्ड्सचे आपल्याला मिनिंग माहीत नसतील तर आपल्याला आन्सर लिहिता येत नाहीत. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही जे वाचता तुम्ही एक पान वाचा, पण त्याचे प्रत्येकाचे मिनिंग्स माहीत असायला पाहिजेत. सो करिक्युलम वी कॉल्ड ॲज अभ्यासक्रम. सो दॅट कॉल्ड ॲज क्रिएटिव्ह सब्जेक्ट. सो दॅट आर द व्हिज्युअल परफॉर्मिंग आर्ट. आता सब्जेक्ट कुठला आहे आणि परफॉर्मिंग आर्ट्स त्याच्यामध्ये व्हिज्युअल असतील तर एक्झाम्पल्स इथं दिलेलं आहे बघा. फॉर फ्रंट ऑफ ऑल एज्युकेशन अँड एज्युकेशनल गोल्स. सो मास्टरिंग डिसिप्लिन, व्हॉट इज ट्रू, व्हॉट इज ब्युटिफुल अँड व्हॉट इज गुड. देर आर थ्री क्वेश्चन. व्हॉट इज ट्रू, व्हॉट इज ब्युटिफुल, व्हॉट इज गुड. अँड थर्ड, मास्टरिंग डिसिप्लिन्स, लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिवली. आपलं संभाषण आहे ते इफेक्टिवली असायला पाहिजे. जर इफेक्टिव्ह नसेल, परिणामकारक नसेल तर ते लर्निंग करण्यासाठी विद्यार्थ्यांना ते आत्मसात होईल का? नाही. सो एंगेजिंग ॲज सिव्हिकली इन डिस्कशन अँड आर्ग्युमेंट. सो डू स्कूल किल क्रिएटिव्हिटी. That is first. Second, and if they are serious about cultivating real creativity across the curriculum, they need to remember that creativity describes a whole collection of similar but different process. जे होल कलेक्शन आहे ते सिमिलर आहे, सारखं आहे, पण त्याची जी प्रोसेस आहे ते काय आहे? डिफरंट आहे, वेगवेगळी आहे. कारण का? प्रत्येकाचे ओपिनियन्स असतात, ते डिफरंट असतात, वेगवेगळे असतात. फॉर एक्झाम्पल आपण पोएमचं ॲप्रिसिएशन पाळताना पाहतो की प्रत्येकाचं मत जे आहे पोएमचं वेगवेगळं असतं. सो इन अदर वर्ड्स, सो दे नीड टू अंडरस्टँड द सेंट्रल प्लेस ऑफ द डिसिप्लिन्स in education and take them as their starting point in curriculum design. बघा, स्टार्टिंग पॉईंट इन करिक्युलम डिझाईन. तर करिक्युलम डिझाईनमध्ये कशा प्रकारे एक्झाम्पल्स दिलेले जातात? इन अदर वर्ड्स, सो दे नीड टू अंडरस्टँड अँड द सेंट्रल प्लेस ऑफ डिसिप्लिन इन एज्युकेशन्स अँड टेक देम ॲज देअर स्टार्टिंग पॉईंट इन करिक्युलम डिझाईन. सो दिस लर्न बाय ॲज जुलियन ऑसल. ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. सो स्टडी द गिवन ॲज अ टॅब्युलर कॉलम अँड इन पेअर्स टेल यू पार्टनर द इम्पॉर्टन्स ऑफ इच गिवन बिलो. तर इम्पॉर्टन्स जे आहे ते तुम्ही देऊ शकता, एक्झाम्पल्स तुम्ही तिथं देऊ शकता. सो एक्सप्लेन फॉर एक्झाम्पल फर्स्ट. आता एक्झाम्पल आपण फर्स्ट पाहू शकतो बघा. त्याच्यामध्ये एक्सप्लोअर न्यू आयडियाज अँड कन्सेप्ट. त्याच्यामध्ये आपण न्यू आयडियाज एक्सप्लोअर करायच्या आहेत आणि कन्सेप्ट, संकल्पना वेगवेगळ्या तुम्ही तिथं लिहू शकता. आता त्यामध्ये काय करायचं आहे? मग एनहान्स ॲक्टिव्हिटीज विथ माइंड मॅपिंग. आता कशाप्रकारे तुम्ही तुमची ॲक्टिव्हिटी जी आहे की एनहान्स युअर ॲक्टिव्हिटीज. सो हेल्प स्टुडंट्स गेट अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ न्यू आयडियाज बाय हॅविंग देम क्रिएट अ माइंड मॅप. A mind map can assist with understanding, and because it conveys as a hierarchy and relationship, allowing students to see the big pictures. आपल्या ज्या आयडियाज आहेत, ज्या संकल्पना आहेत, कल्पना आहेत, त्या ब्रेनस्टॉर्मिंग करण्यासाठी किंवा एक्सप्लोअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना बेटर अंडरस्टँडिंग होण्यासाठी त्यांना ॲज अ क्रिएट माइंड मॅप त्यांनी एक काय केलं पाहिजे? मॅप बनवला पाहिजे, जेणेकरून त्यांना अंडरस्टँडिंग होण्यासाठी त्या नवीन आयडियाज लक्षात राहतील. अँड जर माइंड मॅप काय करतं तर कॅन असिस्ट विथ अंडरस्टँडिंग. आपल्याला ते समजून घेण्यासाठी सोपं जातं. समजा एखादं पॅसेज असेल, एक्झाम्पल घेतो आता आपण पोएमचं, ॲप्रिसिएशनचं असेल, प्रोजचं असेल किंवा नॉवेलचं असेल. मग नॉवेलशी रिलेटेड एलिमेंट्स कुठले आहेत? मग एलिमेंट्स लक्षात राहण्यासाठी आपल्याला पॅसेजद्वारे लक्षात राहतात का? मग त्यात जर आपण माइंड मॅप काढून किंवा क्रिएटिव्ह ॲज अ हायरार्की अँड रिलेशनशिप अलाउविंग स्टुडंट्स टू सी द बिग पिक्चर. फॉर एक्झाम्पल, स्टोरी सांगताना सुरुवात, मध्य, बिगिनिंग, मिडल, एंड जसा सांगितला जातो. प्लॉट सांगताना, कथानक सांगताना सुद्धा ज्याप्रमाणे बिगिनिंग, मिडल, एंड सांगितलं जातं, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? ज्या आयडियाज आहेत, कॉन्सेप्ट आहेत, संकल्पना आहेत, त्या एक्सप्लोर होण्यासाठी माइंडिंग मॅपचा वापर केला पाहिजे. सेकंड, ॲज अ ब्रेनस्टॉर्म.
आता ब्रेनस्टॉर्मसाठी एक्झाम्पल्स आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. ॲज अ फॉर एक्झाम्पल इट हेल्प्स अस अँड ओव्हरऑल पिक्चर्स. तुम्ही तुमच्यामध्ये ॲज अ माइंड मॅपिंग ॲज अ टेम्पलेट्स फॉर एक्झाम्पल ॲज अ यूज युअर ऑन आयडियाज thoughts, concepts, all illustrate as develop. So mind map also write your passage. So get creative as juices flowing with mind mapping, and mind maps are a great brainstorming tools and can help students let their thoughts flow freely while making important connections between ideas and concepts. So a sense of parting with childhood takes notes. बघा आता नोट्स कशा घेतल्या पाहिजेत, टेक्स्ट नोट्स. सो एनकरेज स्टुडंट्स टू एंगेज इन ॲक्टिव्ह थिंकिंग इन्स्टेड ऑफ ट्रान्स्क्रिप्शन्स बाय यूजिंग माइंड मॅप्स फॉर नोट टेकिंग. माइंड मॅप्स एनकरेज स्टुडंट्स टू फोकस ऑन कीवर्ड्स अँड आयडियाज इन्स्टेड ऑफ जस्ट रायटिंग डाऊन व्हॉट टीचर सेज. नोट्स टेकिंगमध्ये ज्यावेळेस टीचर्स बोलत असतात त्यावेळेस त्यांचे नोट्स जस्ट रायटिंग डाऊन व्हॉट द टीचर से. टीचर्स जे बोलत आहेत ते आपण तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करतात, त्याला म्हणतात ॲज अ नोट टेकिंग. राईट एसे. स्टुडंट कॅन क्रिएट अँड एसेज आउटलाईन. सो गॅदर आर्ग्युमेंट अँड कोट्स ऑर ब्रेनस्टॉर्म आयडियाज फॉर युअर एसेज विथ माइंड मॅप. ब्रेनस्टॉर्म्स आयडियाज फॉर युअर मेसेज ॲज माइंड मॅप. मेमराईज इन्फॉर्मेशन. आता जी माहिती आहे ती मेमराईज राहण्यासाठी माइंड मॅप्स ॲक्टिव्ह अँड मेनी लेवल्स ऑफ ब्रेन ॲक्टिव्हिटी आर अ ग्रेट टूल टू हेल्प विथ मेमोरायझेशन फ्रॉम व्होकॅब्युलरी अँड वर्ड्स टू अ फॉरेन लँग्वेज. 6. Create presentations. How students use mind maps to present information in an interesting and engaging way. With mind maps, students can use mind mapping software to create a presentation in advance or to create one on the spot during a live presentation. आता क्रिएट प्रेझेंटेशन करण्यासाठी, एखादं प्रेझेंटेशन करण्यासाठी, सादर करण्यासाठी तुम्हाला त्या प्रेझेंट करण्याची जी माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, सो प्रेझेंट इन्फॉर्मेशन आणि इंटरेस्टिंग, ती कशी असली पाहिजे, इंटरेस्टिंग असली पाहिजे. जर तुम्ही इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन प्रेझेंट केली नाही तर त्या विद्यार्थ्यांना रुची वाटेल का, नाही. सो एंगेजिंग वे विथ माइंड मॅप, आणि त्याच्यासाठी आपण माइंड मॅपचा वापर करू शकतो. स्टडी फॉर अँड असेसमेंट. सो माइंड मॅप्स आर अ ग्रेट वे फॉर स्टुडंट्स टू गॅदर ऑल द इन्फॉर्मेशन that may be covered on an examination, including class notes, textbook chapter and reading list. Class notes, textbook chapters and reading list. 8. Execute group projects. By using a mind map, student can visualize what needs to be done and who needs to do it. So using an online mind mapping program is best for group project to student can easily share it. म्हणजे आपल्याला ग्रुप प्रोजेक्ट जे आहे मुलांना आता काय होतं की इझिली टू शेअर, ते सोप्या तऱ्हेने ऑनलाईनवरती शेअर करू शकतात आणि डिस्कस करू शकतात, आणि हा ऑनलाईनचा जो आहे तो फायदा आहे. आता जसा फायदा आहे त्याचे तोटे पण आहेत, पण तोट्यांचं लक्षात न घेता इथं आपण काय घेतलेलं पाहिजे, बेनिफिट लक्षात घेतलं पाहिजे. नेक्स्ट सेकंड आपण पाहू शकतो, ॲज अ गिवन बिलो इज अ माइंड मॅपिंग ॲज टेम्पलेट्स. सो यूज युअर ऑन आयडियाज, थॉट्स, कॉन्सेप्ट्स टू इलस्ट्रेट अँड डेव्हलप देम. Develop your ideas in the form of as a main branch and sub branch and territory, for example as branches. For example, my mind map. आता त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे माय माइंड मॅप. तर माय माइंड मॅपचं एक्झाम्पल्स देताना त्याच्यामध्ये बघा,
फर्स्ट आयडिया, सेकंड आयडिया, थर्ड आयडिया आणि फोर्थ आयडिया. मग फर्स्ट आयडिया कशाशी रिलेटेड आहे? फॉर एक्झाम्पल फर्स्ट आयडिया असेल तर त्या कशाशी रिलेटेड असेल? एक्झाम्पल व्हॉट्सअपशी असेल, व्यक्तीशी असेल किंवा जीवनाशी असेल, मेसेजशी असेल. सेकंड आयडिया आपण सांगू शकतो टेक्स्ट अबाउट द आयडियाज गोज हिअर. अँड थर्ड आयडियाज आपण कुठल्याही फॅन असेल किंवा वातावरण असेल. फोर्थ असेल ती ॲज अ आपलं घर असेल, प्रकाश असेल. तर अशा प्रकारे ज्या आयडियाज आहेत, आपली पहिली संकल्पना काय आहे, दुसरी संकल्पना काय आहे, तिसरी संकल्पना काय आहे, अशा आपण प्रत्येक आयडियाज ज्या आहे त्या आपण त्याद्वारे मांडू शकतो. आय होप. आणि याच्यामध्ये A3, A4 आणि A5 डिफरंट फ्रेम्स डिझाईन ऑन माइंड मॅपिंग, बेनिफिट्स ऑफ माइंड मॅपिंग. तर बेनिफिट्स कुठले कुठले आहेत माइंड मॅपिंगचे ते लिहायचे आहेत. युजेस ऑफ माइंड मॅपिंग इन नोट टेकिंग अँड डिफरन्सेस बिटवीन माइंड मॅपिंग अँड कन्सेप्ट मॅपिंग. आणि त्याच्यामध्ये फरक काय आहे माइंड मॅपिंगमध्ये आणि कन्सेप्ट मॅपिंगमध्ये. तर आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हेरी वेल. थँक्यू व्हेरी मच.